वेंगुर्ला येथील ग्रामदेवी श्री सातेरीचा मळलेपन सोहळा तब्बल 10 वर्षांनंतर संपन्न झाला आहे। गेले 15 दिवस मंदिरात मळलेपन सोहळ्याच्या निमित्ताने ओटी भरण्याची विधी व धार्मिक कार्यक्रम बंद होते। मात्र आज मळलेपन विधी पूर्ण झाल्यानंतर देवीची ओटी भरणे व धार्मिक कार्यक्रम पूर्ववत सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली। आज सुमारे 300 पेक्षा जास्त महिलांनी कुंकुमार्चन सोहळ्यासाठी हजेरी लावली। यानंतर महाआरती करण्यात आली। तब्बल 10 वर्षांनंतर मळलेपण विधी सोहळा झाला। यासाठी लागणारी माती तरंग देवता रयतेसह भक्तगणांनी डोक्यावरून टोपलीतून मंदिरापर्यंत आणली। त्यानंतर मळलेपण विधी सोहळा पार पडला। तरंग देवतेचा अवसारी कौलप्रसाद, गणेश पूजन, मी देवता आवाहन, देवी पूजन, तत्वोत्तारण, तत्वहोम, पूर्णाहुती व त्यानंतर मळलेपण सोहळा संपन्न झाला। त्यानंतर शतचंडी महायाग अनुष्ठान सोहळा संपन्न झाला। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, भजन स्पर्धा, रक्तदान शिबिर असे सामाजिक कार्यक्रमही घेण्यात आले। या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरील मुंबई, कोल्हापूर, पुणे, गोवा यासह विदेशातीलही भाविकांनी हजेरी लावली। मुंबईतून आम्ही दरवर्षी हा एप्रिल मे महिन्यात कार्यक्रम असतात देवीचे, तेव्हा आम्ही येण्याचा प्रयत्न करतो आणि येतोच दरवर्षी। तर यावर्षी पण आम्ही असा प्रयत्न केलेला आहे यायचा। सातेरी देवीची प्रचिती सर्वांना माहितीच आहे। देवी सर्वांना पावते, कुलदेवी आहे आमची, माझी माहेरवाशीण आहे म्हणजे आमची, आणि त्या निमित्ताने आम्ही आलेलो आहे, माझे वडील वगैरे मुलगा, आणि असेच आम्ही असं सर्वांना हा भक्तांना आशीर्वाद द्यावा देवीने, हीच मनोकामने प्रार्थना। या ठिकाणी देवीचा 10 वर्षांनी मळलेपन हा कार्यक्रम होत आहे आणि या मळलेपनासाठी गेली 15 दिवस या आमच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे केलेले आहे। आज कुंकुमार्चनाचा दिवस आहे, अजून पुढे 2 दिवस हे चालणार आहेत। खास करून बोलायचं म्हणजे या उत्सवासाठी आमचे काका हनुमंत परब या ठिकाणी या उत्सवासाठी आवर्जून दरवर्षी ते येतात। नेहमी वर्षाला 2 वेळा सुद्धा त्यांची आमच्या या देवस्थानासाठी, आपलंच देवस्थान आहे, या देवस्थानाची फार मोठी मदत आहे आणि यापुढे सुद्धा ते मदत करत राहणार आहेत। त्यांच्यामुळे या देवस्थानाला चांगल्या प्रकारे भरभराटी आलेली आहे। तर संपूर्ण परब मंडळी आणि बाकीचे भाविक सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम घडविला जात आहे। कसे उत्सव होते या ठिकाणी पहिल्या दिवशी मळलेपन झालं, देवीची नवीन रूपात मूर्ती स्थापन झाली। त्याच्यानंतर त्याचं शुद्धीकरण देऊन तत्व चढवून ते तत्व 22 तारीखला चढवून देवस्थान खुलं करण्यात गेली। 15 दिवस देवस्थान या मळलेपणामुळे बंद होतं। ते शुद्धीकरण झाल्यानंतर 22 तारीखला त्याचं शुद्धीकरण झालं आणि शुद्धीकरण झाल्यानंतर आज या ठिकाणी कुंकुमार्चन महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि यापुढे सुद्धा 2 दिवस कार्यक्रम। त्यानिमित्ताने आम्ही शतचंडी हा होम आरंभलेला आहे। आजचा शतचंडीचा दुसरा दिवस आहे। उद्यापर्यंत हा शतचंडीचा कार्यक्रम चालणार आहे आणि अशा प्रकारे विविध कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने ठेवलेले आहेत। विधी म्हणजे सुरुवातीला आम्ही परपिलकीची म्हणजे एक माणूस मेळा म्हणून आम्ही मीटिंग घेतो आणि मीटिंग नंतर आमच्या 12-5 हे मानकरी घेऊन आम्ही देवीला कौल लावतो आणि कौलात आमचं ज्यावेळी ठरतं की मळलेपण देवीने आम्हाला प्रसाद दिला की मळलेपण करायचं आहे, 10 वर्षांनी हा कालावधी येतो। ते ठरल्यानंतर आम्ही 6 वारुळ रूपी सगळे वारुळा बघून ते 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे क्रमांक 6 वारुळा आम्ही सगळे 12-5 मंडळी आमची परपिलकी जाऊन बघून त्याच्या आम्ही 1 नंबर टाळ, 2 नंबर टाळ असे टाकून देवीने जो कौल दिला 1 नंबर टाळ किंवा 2 नंबरचा तीच माती आम्ही वारुळाची घेऊन आम्ही 70 टोपले आमची परपिलकी व इतर भाविक लोक हे गावातले सगळे इतर मित्रमंडळी हे सगळे भाविक लोक येऊन ते डोक्याने माती घेऊन येतात आणि ते हा कालावधी 10-12 दिवस माती आणल्यानंतर देवळात होतो आणि आमचे परपिलकीचे हे 15-16 जण हे स्वतः इथे माती मळून स्वच्छता म्हणजे कसे सुचिरबद्ध होऊन ते स्वतः 15 दिवस स्वतः जेवण बनवून स्वतः ती माती मळतात आणि माती मळल्यानंतर जो कालावधी दिवस ठरतो मळलेपणाचा तो होता 13 तारीखचा। 13 तारीखची आम्ही सुरुवात करतो, देवाला हाक मारून अंधार रूपात ते देवींच्या सुरुवात करून देते
आणि या मेळेकरांच्या सांगण्यावरून विनंतीवरून हे सगळं आम्ही 12-5 पर्यंत येऊन आणि देवीच्या कामाला सुरुवात होते आणि अंधारूपी काम झाल्यानंतर मळलेपण या काम पूर्ण होऊन आम्ही 22 तारीखला तत्व चढवण्याचं काम पूर्ण केलं आणि आता शतचंडी या कालावधी सुरुवात आहे आणि 26 तारखेला महाप्रसाद हा योगायोग भाविकांना आहे.